मित्र हो नमस्कार. मोगरा फुलला या चित्रसंवाद मालिकेतील 19व्या भागावर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याशी यापूर्वीच मी बोललो आहे की मर्यादा पुरुषोत्तम ही प्रभू रामचंद्रांच्या रामायणातील एकंदरीत प्रसंगावर आधारित अशी संकल्पना चित्र मी रंगवली होती. त्यातलंच हे एक चित्र आहे. चित्राचं शीर्षक आहे हीच ती रामांची स्वामिनी. गदिमांनी अशोक वाटिकामध्ये हनुमंतांनी ज्यावेळी पहिल्यांदा सीतामाईचं दर्शन घेतलं आणि तिला ओळखलं त्यावेळेचा प्रसंग जो आहे वर्णन केलेला, त्या प्रसंगावर आधारित असं मी हे चित्र रंगवलं आहे. या चित्रामध्ये तुम्हाला स्पष्टच दिसतंय की अशोक वाटिकामध्ये म्हणजे अशोक वृक्षाखाली सीतामाई बसली आहे आणि त्याच वेळी रावण सीतामाईला वश करून घेण्याकरिता आलेला असतो आणि त्यावेळी सीतामाई त्या रावणाचा धिक्कार करते आणि वर बजावून सांगते की माझा नखस्पर्शही तुला होणार नाही. हे सर्व प्रसंग हनुमंत त्या अशोक वृक्षावरती लपून ऐकत असतो, पाहत असतो. सुचिरभूत अशी मलिन वस्त्रा झालेली, कृश झालेली, दुःखी अशी सीतामाई हनुमंत पाहत असतात आणि रावणाला नखस्पर्श काय नख दर्शन सुद्धा होणार नाही, कुठल्याही शरीराचा दर्शनही होणार नाही, अशा प्रकारे तिने स्वतःला पूर्णपणे अलिप्त करून घेतलेला आहे त्या ठिकाणी. आणि ती अलिप्तता दाखवण्यासाठी मी या चित्रामध्ये जरी वर्णनात नसलं प्रत्यक्ष तरी सुद्धा एक संकल्पना चित्र म्हणून सीतामाईने साडीमध्ये आपल्याला संपूर्ण लपेटून घेतलेला आहे आणि रावणाने स्पर्श करणं सोडाच, पण रावणाचा सावलीचाही स्पर्श होऊ देऊ नये याकरिता तो जो भाव आहे चित्रातला तो व्यक्त करण्यासाठी तुम्ही लक्ष घेतलं तर लक्षात येईल की सीतामाईने जसजशी रावणाची सावली जवळ यायला लागली तसतसं तिने स्वतःला आकुंचन करून घेतलेलं आहे. इतकंच नव्हे तर पायाची बोटंसुद्धा आकुंचन करून घेतलेली आहे. त्यामुळे जवळ येणारी सावली आणि त्याच्यापासून अलिप्त राहण्यासाठी स्वतःला आकुंचन करून घेणं हा असा दोन्ही भाव या चित्रातून व्यक्त कसा होईल याकरता मी ही संपूर्ण चित्रातली रचना केली. या चित्रातल्या एकंदरीत सीतेचं बसणं, आपला चेहरा लपवणं इतकंच नव्हे तर पायाची बोटंसुद्धा आकुंचित करून घेणं, हे सगळं पाहत असताना प्रेक्षकाच्या मनामध्ये एकंदरीत तो प्रसंगाचा जो भाव आहे ना हा सहज प्रतीत होऊ लागतो, अनुभूत व्हायला लागतो. आणि हा संपूर्ण प्रसंग पाहिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा संवाद न करताही किंवा प्रत्यक्ष सीतामाईचं दर्शन चेहऱ्याचं न करताही हीच ती रामांची स्वामिनी असली पाहिजे याची खात्री हनुमंताला झालेली आहे. या चित्रामध्ये अशोक वाटिकाच्या मधल्या असल्या अशोक वृक्षातील पर्णसंभारामध्ये हनुमंत लपलेला तुम्हाला दिसेल आणि आता तो आपली ती मुद्रिका जी रामाने दिलेली आहे ओळखीसाठी ती सीतेकडे टाकत आहे किंवा टाकणार आहे अशा आविर्भावात तो उभा आहे. या चित्रामध्ये मी यापूर्वीच सांगितलं होतं की रामायणातली सर्व चित्रांमध्ये कुठेतरी खार मी स्वतः त्याचा साक्षी असल्याप्रमाणे मी दाखवला आहे. तर ह्या चित्रामध्ये सुद्धा त्या अशोक वृक्षाच्या खोडावरती हनुमंताप्रमाणेच मागच्या बाजूने लपून एकंदरीत हा सगळा प्रसंग ती खारसुद्धा बघते आहे.
त्यामुळे हनुमंताने लपून पाहणं, खारीने सुद्धा लपून पाहणं, सीतेने सुद्धा आपला चेहरा लपवणं आणि रावणाची प्रत्यक्ष आकृती न दाखवता केवळ सावलीने त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी दाखवणं, हे सगळी रचना पाहत असताना तुमच्या मनामध्ये, रसिकाच्या मनामध्ये किंवा प्रेक्षकाच्या मनामध्ये तोच भाव असा जागृत होतो की आपण या प्रसंगामध्ये आपण सुद्धा कुठल्या तरी झाडाच्या मागे लपून हा सगळा प्रसंग पाहतो आहोत की काय असं वाटायला लागेल. शेवटी चित्रामध्ये काय दाखवायचं असतं? चित्रामध्ये केवळ वर्णन करणारा प्रसंग दाखवायचा नसतो, तर चित्रामध्ये त्या वर्णनाबरोबर जाणीव होणारी जाणीव जी आहे, तो जो भाव आहे, तो चित्रातून प्रेक्षकाच्या हृदयापर्यंत संक्रमित कसा होईल अशी रचना करणं हे सुद्धा चित्रकाराचंच कसब असतं. अशाच प्रकारे अन्य काही चित्रांबरोबर आपण असाच संवाद साधण्यासाठी पुन्हा उपस्थित राहू. नमस्कार.